आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. स्तोत्रसंहिता 132 14वं वचन. हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे, येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली. हालेलुया. या वचनामध्ये देव काय म्हणतो आपण बघूया. हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे. ज्यावेळेस हे वचन आपण वाचतो त्यावेळेस हे विश्रामस्थान म्हणजे हालेलुया. सुलेमान जो होता त्यांनी जे भवन बांधलं, देवाचं मंदिर बांधलं, त्यावेळेस जुन्या काळात जर आपण बघितलं, जुन्या काळात जर वचन वाचलं आणि जोडण्या काळाचं पुस्तक जर वाचलं, त्यात आपण काय बघतो की देवाचा आत्मा जे आहे ते कधी कधी यायचा आणि परत निघून जायचा. असं त्या काळात जुन्या काळात होत होतं. पण आता नवीन काळात नवीन करारमध्ये आपण काय बघतो, येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो मानव धारण करून ह्या जगात आला. आणि जगात आल्यानंतर देवाने सर्व पाप, सर्व काही गोष्टी हालेलुया हटून संपून नष्ट करून हालेलुया प्रत्येक पापांना, प्रत्येक श्रापांना, प्रत्येक गोष्टीला देवाला ज्या हालेलुया आवडत नव्हत्या सर्व काढून टाकल्या. आणि देव आता आपल्याबरोबर कुठं आहे देव हे आपल्याला कसं लक्षात येईल. कारण की देवाने आपलं जे मानव शरीर बनवलं, त्या शरीरात देवाने एक अंग बनवलं, देह. त्या देहामध्ये निरंतर राहणारा परमेश्वर आपल्यासोबत आहे. तर आता देवाने जे वचन दिलं, ह्या वचनानुसार देव म्हणतो हे सर्व काळ माझा विश्रामस्थान आहे. तर हे जे शरीर आहे आपलं, हे शरीर देवाचं एक सर्व काळ म्हणजे जोपर्यंत आपण मरणार नाही तोपर्यंत देव आपल्या शरीरात, आपल्या हृदयामध्ये वास करणार आहे. त्यामुळं देवाच्या लोकांना आम्ही कसं राहणं, आम्ही कसं वागणं, काय बोलणं हे खूप विचार केला पाहिजे. कारण की देवाचं एक एक वचन सत्य आहे, पवित्र आहे आणि तो अग्निनायक आहे. जर देव हालेलुया जेवढा कृपाळू आहे तेवढा देव क्रोध पण करू शकतो. तर आपण विचारपूर्वक जगताना आणि विचारपूर्वक राहताना हे विचार केला पाहिजे की कुणी बघो किंवा नाही बघो, पण देव निरंतर आपल्याला बघतो. म्हणून कुठलं पाप किंवा कुठली चूक जर करत असो तर त्यावेळेस आपण हे विचार केला पाहिजे. पाप करायच्या अगोदर आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे अरे आपण थोडी छोटीशी चूक आहे, करूया, काय नाही, देवाला माफी मागितली तर झालं. नाही, असं नाही. देवाच्या लोकांना हे चुकीचं आहे. देवाने काय सांगितलं की मी सर्व काळ ह्या विश्रामस्थानात राहणार आहे. ह्या विचाराने आपण नेहमी आपल्याबरोबर राहणारा येशू ख्रिस्त, नेहमी कंटिन्यू आपल्या हृदयात राहणारा, आपण आपल्या हृदयावर हात ठेवून जर देवाला मनापासून अडचणीत असलो आणि प्रार्थना केली, परमेश्वर आपल्या त्या प्रार्थनेला ऐकून लगेच आपल्याला सोडवल. हे आपल्यामध्ये एक विश्वास पण पाहिजे. तर देवाच्या लोकांनो आपण विचारपूर्वक वागलं पाहिजे, विचारपूर्वक राहिलं पाहिजे. कारण की देव आमच्याबरोबर आहे सर्व काळ. हे लक्षात ठेवून सर्व गोष्टी केल्या पाहिजे. या आपण या वचनाद्वारे प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती करते देवा येशू ख्रिस्ता, जसं तुझं वचन आहे देवा. हालेलुया. जसं परमेश्वर जुन्या काळात तू कधीतरी यायचा आणि निघून जायचा देवा त्यांच्या प्रार्थनेनुसार, पण ह्या काळात नवीन करारात येशू ख्रिस्त आमच्यासाठी आला. हालेलुया. आम्हाला सर्व मार्गदर्शन देवाने दाखवले, सर्व नियम दाखवले, सर्व काही देवाने हालेलुया पाप, श्राप, दारिद्रता सर्व काही काढून टाकलं आणि आम्हाला स्वातंत्र्य केलं. आणि निरंतर आमच्या सोबत राहणारा परमेश्वर येशू ख्रिस्त तू आहे. त्यामुळे तुला आम्ही कोटी कोटी धन्यवाद करतो. प्रत्येक चूक करताना देवा आम्हाला तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या चुकापासून आम्हाला वाचव देवा. तुझ्या ह्या प्रेमळ वचनाला कोटी कोटी धन्यवाद. सर्व गौरव, सर्व महिमा केवळ तुझ्या नावाला देते. येशू ख्रिस्तांच्या नावात ऐक आणि कबूल कर पिता. आमेन.